पुढची बातमी बघूया। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे एकत्र आलेले बघायला मिळतात। बारामतीमध्ये दूषित पाणी येतं, त्यावरती कारवाई करा अशी मागणी शरद पवार यांनी या डीपीडीसीच्या बैठकीमध्ये केली आहे। तर कारखान्यांना नोटिसा पाठवायला सांगितलंय असं उत्तर अजित पवार यांनी दिलेलं आहे। लोकसभेला निधी मिळाला नाही अशी तक्रार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्या समोर केलेली दिसतीये। मात्र सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंच्या प्रश्नावरती आता अजितदादा यांनी उत्तर देणं काहीसं टाळलेलं आहे। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, आपण बघतोय शरद पवार यांच्या समोरच आता सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे हे काहीशे तक्रारीचा सूर लावताना दिसतात आणि बारामतीमध्ये दूषित पाणी येतंय, त्यावरती कारवाई करण्याची मागणी सुद्धा शरद पवारांनी या बैठकीमधून केली आहे। जर आपण बघितलं तर आजची ही बैठक खूप महत्त्वाची मानली जाते, कारण बऱ्याच महिन्यांनंतर ही बैठक होते आणि या बैठकीचं महत्त्व म्हणजे स्वतः शरद पवार या बैठकीला उपस्थित आहेत, सुप्रिया सुळे उपस्थित आहेत आणि त्यामुळे एक वेगळंच महत्त्व या बैठकीला आलेलं आहे। जर आपण बघितलं तर अजित पवार या ठिकाणी पोहोचल्यानंतर या बैठकीला सुरुवात झाली आणि सुरुवातीचा पहिला प्रश्नच शरद पवारांनी या ठिकाणी उपस्थित केला। अर्थातच बारामतीमध्ये जे ग्रामीण भाग आहे, शहरी भाग आहे, तिथं दूषित पाणी येतंय, याच्यावर कुणीही लक्ष घालत नाही असं पवारांनी म्हणलं आणि त्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांकडे न पाहता हे उत्तर दिलंय। अर्थात फक्त म्हणलंय की जवळचे जे कारखाने आहेत त्यांना नोटीस देऊयात, त्यांच्यावर कारवाई करूयात, त्यांना काही करता आलं तर बघू असं म्हणून पुढचा प्रश्न जे आहे अजित पवारांनी टाळला। तर पुढे जेव्हा बैठक सुरू झाली तर दुसरा प्रश्न सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला, तुम्ही बाकीच्या सगळ्या लोकसभा मतदारसंघाकडे निधी देताय, मात्र शिरूर आणि बारामती जिथं सुप्रिया सुळे खासदार आहेत तर दुसरीकडे अमोल कोल्हे खासदार आहेत, या दोन्ही मतदारसंघाला निधी दिला जात नाही। अगदी मिकी, आपण बघतोय शरद पवार यांच्या समोरच त्यांनी ही तक्रार केलेली आहे। धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।